नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. जो गुन्हाच केला नाही त्यात पुणे पोलिसांनी अडकवलं, असं विकास लवंडे यांच्या अटक प्रकरणामध्ये आता ट्विस्ट आली आहे. नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांना चुकीच्या गुन्हा नंबरवर अटक केली आहे आणि नजर चुकीची कबुली दिल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या अटकेच्या कारवाईत आता एक असा चक्रावून टाकणारा ट्विस्ट समोर आला आहे, ज्याने खुद्द पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या गुन्ह्याशी साधा दूरपर्यंत संबंध नव्हता त्यात नाव गोवून कसं बळी बनवलं याची धक्कादायक बाजू समोर आली आहे. या एका वळणामुळे संपूर्ण हाय प्रोफाईल प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालंय. नेमकं प्रकरण काय आहे? शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी जो गुन्हा केलाच नव्हता त्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. कोर्टात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नजर चुकीनं प्रकार घडल्याचं पोलिसांनी मान्य केलं. पुणे पोलिसांनी काल त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जालाही विरोध केला होता. मात्र पुणे पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्येच आज त्यांनी हे नजर चुकीनं झाल्याचं कोर्टात सांगितलं. विकास लवंडे यांच्या अटक प्रकरणानंतर आता पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतकी मोठी चूक कशी झाली? नजर चुकीनं असं कसं झालं असा सवालही उपस्थित केला जात आहे. लवंडे यांच्यावर कोणता गुन्हा दाखल केला होता? 2022 मध्ये रद्द गुन्ह्याचा नंबर 32/11 पोलिसांनी 33/17 दाखवला. जो गुन्हा लवंडे यांनी केलाच नाही तो त्यांच्या नावावर दाखल करण्यात आला होता. वाघोली पोलीस स्टेशनमध्ये 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल वाघोली पोलिसांकडून विकास लवंडे यांना अटक करण्यात आली. मात्र 8 मे पासून गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो मिळू नये म्हणून पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी विकास लवंडे यांच्यावर आधीपासून असलेल्या गुन्ह्यांची माहिती त्यांनी या रिपोर्टमध्ये दिली होती, ज्यात 2017 मध्ये हा गुन्हा बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता असा उल्लेख केला होता. न केलेल्या गुन्ह्यात गोवलं नाव आणि म्हणजे नजर चुकीनं 2017 साली जो गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यातून 2022 साली त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती किंवा तो गुन्हा पोलिसांनी मागे घेतला होता. नथुराम गोडसे यांच्या संदर्भात एक आंदोलन करण्यात आलं होतं. तो गुन्हा सरकारकडून मागे घेण्यात आला होता. आता पोलिसांनी त्या गुन्ह्याचा नंबर देण्याऐवजी दुसऱ्याच गुन्ह्याचा नंबर दिला. त्या आधारे अटकपूर्व जामिनाला विरोध केला होता. जो गुन्हा पोलिसांच्या नजर चुकीनं त्यांच्यावर दाखल करण्यात आला 2017 रोजी आरोपी गौतम कांबळे यांनी दारू पिऊन गोंधळ घातला होता, याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नजर चुकीनं हा गुन्हा विकास लवंडे यांच्या नावावर आता दाखवण्यात आला. त्या आधारे अटकपूर्व जामिनाला विरोध केलाय. एकूण ह्या घटनेमुळे वाघोली पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर विकास लवंडे यांना का झाली होती अटक? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायात घुसखोर आली असून त्यांनी वारकरी संप्रदायात द्वेष पसरवला असल्याचे वक्तव्य केले होते. भाजपसाठी काम करणाऱ्या 20 कीर्तनकारांची नावे त्यांनी जाहीर केली होती. काही दिवसांपूर्वी संग्राम बापू भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली होती. विकास लवंडे यांच्या विरोधात वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अंतरिम जामीन मिळाला होता. विकास लवंडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला होता. लवंडे यांच्यावर प्रलंबित असलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती न दिल्याने न्यायालयाने त्यांचे